वेलकम टू मराठी मूड. सर्वात प्रथम तर कसा आहे तुझा मूड? खूप मस्त आहे, मराठी मूळ आहे आणि साताऱ्यात आहात म्हटल्यावर निवांत तुम्हाला सुद्धा वाटत असणार आहे. खरंच. कारण सातारकरांना माहिती आहे, जर निवांतपणा जगाच्या पाठीवर कुठे मिळत असेल तर तो साताऱ्यात मिळतो. आता आपण आहोत साताऱ्यामधल्या एका सगळ्यात महत्वाच्या तीर्थक्षेत्रावर म्हणजे Okay. संगम माहुलीवर. Okay. आणि याला आपण दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळख आहे याची. इथे कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा संगम आहे. पंतप्रतिनिधी श्रीपतरावांनी जेव्हा हे मंदिर बांधलं तेव्हा हे स्थापत्य शैलीमध्ये बांधलंय आणि तुम्ही याच्यातली शैली जर बघाल तर ती अजूनही तितकीच सुंदर आहे. आता आपण आहोत सज्जनगडावर. आहोत म्हणजे चाललोय. चाललोय. आणि वर काय काय बघायला मिळणार आहे आपल्याला? वर बऱ्याच जुन्या गोष्टी आहेत. म्हणजे समर्थ रामदासांचं इथं वास्तव होतं, तर ते त्यांच्या काळामधले जे जुने हंडे आहेत मोठे मोठे ते बघायला आहेत. या मुख्य मंदिरामध्ये श्रीरामांची, सीतेची, लक्ष्मणाची मूर्ती आणि समर्थांची मूर्ती. आता आपण चाललोय अजिंक्यतारा किल्ल्यावर, म्हणजे स्वराज्याची चौथी राजधानी. शिलाहार राजा भोजांनी हा किल्ला बांधला, नंतर आदिलशहाकडे होता आणि आदिलशहाकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. हो, हे चार भिंती कुठे तिकडे? हा मुख्य स्तंभ, याच्यावर स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे हुतात्मे झाले त्यांची माहिती आणि हे बाजूने जे चार छोट्या भिंती दिसतात त्या चार भिंती, यामुळे चार भिंती नाव पडलं. ही अशी सुंदर कलाकृती करणारे लोक हेच खरे समाजाचे क्रिमिनल्स आहेत. हे कवी बासी मर्ढेकरांचं निवासस्थान आहे, जिथे ते राहिले, जिथे त्यांनी काव्य लेखन केलं आणि आता इथे त्यांची बरीच काव्य या भिंतींवर लावलेली आहेत. हीच साताऱ्याची खासियत आहे. आम्ही बोलायला जरी गोड नसलो तरी आमच्या मनामध्ये प्रेम असतं आणि तेवढंच आमच्या कंदीपेढ्यामध्ये सुद्धा प्रेम आणि गोडवा असतं.